नमस्कार. आज आपण पाहणार आहोत शेवयाची खीर. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. यासाठी सर्वप्रथम आपण ड्रायफ्रूट कट करून घेऊ. येथे मी बदाम, पिस्ता व चारोळे वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता. आपण येथे अर्धा लिटर दूध उकळायला ठेवूयात. तोपर्यंत खिरीची तयारी चालू करूयात. यासाठी एका कढईत एक मोठा चमचा तूप घेऊ. आता तूप वितळल्यावर आपण 1 वाटी भाजक्या शेवया टाकू व व्यवस्थित परतून घेऊया. शेवयांना चांगला गोल्डन रंग आला पाहिजे. आता पाहू शकता आपल्या शेवयांचा रंग बदलला आहे आणि आपले दूधही चांगले उकळले आहे. ते आपण कढईत टाकू. चमच्याच्या साहाय्याने थोडे हलवून घेऊ. आता यात पाऊण वाटी साखर टाकू व व्यवस्थित दुधात मिक्स करून घेऊ. यात आपण कट केलेले ड्रायफ्रूट, 10-15 चारोळे टाकूयात व 1 चमचा वेलची पावडर टाकूयात. 5 मिनिटे कमी गॅसवर उकळून घेऊ. अशा प्रकारे तयार आहे आपली शेवयांची खीर. तर आजचा आपला व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.